तुमच्या घरात कधी अचानक वास येतो का? कधी कधी काहीच कारण नसताना दुर्गंधी येते आणि काही वेळात गायब होते. वास्तुशास्त्रानुसार हा फक्त वास नाही तर तो एक संकेत असू शकतो. नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा काहीतरी चुकीचं घडतंय याचा इशारा. आज आपण जाणून घेणार आहोत, घरात दुर्गंधी येणे शुभ आहे की अशुभ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा विषय तुमच्या घरच्या एनर्जीशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, सकारात्मक पॉझिटिव्ह, नकारात्मक निगेटिव्ह. घरातील वास, प्रकाश, स्वच्छता हे सर्व एनर्जीवर परिणाम करतात. दुर्गंधी येणे अशुभ का मानलं जातं? पहिलं, नकारात्मक ऊर्जा वाढते, वाईट वास, टेन्जंट एनर्जी. दुसरं, मानसिक तणाव वाढतो, वासाचा थेट परिणाम मूडवर होतो. तिसरं, वास्तुदोषाचे संकेत, घरात काहीतरी इम्बॅलन्स आहे. चौथं, आर्थिक अडथळे, नकारात्मकता वाढली की प्रोग्रेस थांबतो. विज्ञान काय सांगतं? सायन्सनुसार दुर्गंधी येण्याचे कारण ओलावा, मॉइश्चर, बॅक्टेरिया किंवा फंगस, व्हेंटिलेशन कमी. म्हणजे वास्तू आणि सायन्स दोन्ही स्वच्छता सांगतात. घरात दुर्गंधी येण्याचे सामान्य कारण: किचनमध्ये घाण, बाथरूममध्ये साफ नसणं, कचरा साचणं, बंद खिडक्या हे सर्व निगेटिव्ह एनर्जी वाढवतात. संकेत तर घरात सतत वास येतो, मन शांत राहत नाही, कामात अडथळे येतात, तर हा वास्तुदोष असू शकतो. वास्तु उपाय. आता महत्त्वाचा भाग, उपाय. घर स्वच्छ ठेवा, रोज व्हेंटिलेशन ठेवा, खिडक्या उघडा, कचरा साठून देऊ नका, सुगंध, अगरबत्ती, धूप वापरा, मिठाच्या पाण्याने पुसा. हे उपाय केल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते. पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्याचे उपाय: सुगंधी फुले, लाईट म्युझिक, सूर्यप्रकाश. घरात फ्रेशनेस आला की नशीबही बदलतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा सकारात्मक ऊर्जा आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.